महाराष्ट्राच्या रस्त्यांवर एक मोठा डिजिटल बदल घडतोय. चला, आज या नव्या हायटेक ई चलन प्रणालीचं अगदी थोडक्यात विश्लेषण करूया. बघा, सिग्नल तोडला किंवा वेग वाढवला की अगदी त्याच क्षणापासून रस्त्यांवरचा खरा गोंधळ सुरू होतो. सध्याची यंत्रणा वाढत्या गाड्या, सततची ट्रॅफिक जॅम आणि पोलिसांसोबतच्या वादांमुळे अक्षरशः कोलमडतीये. पण लक्षात घ्या, 28 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारने यावर एका भन्नाट डिजिटल उपायाला अधिकृत मंजुरी दिलीये. वन नेशन वन ई चलान, हीच ती भन्नाट संकल्पना. आता संपूर्ण देशाचे ट्रॅफिक रेकॉर्ड्स एकाच सुरक्षित पोर्टलवर असतील. नियम मोडला की HD कॅमेरे क्षणात गाडीचा नंबर स्कॅन करतील आणि थेट मोबाईलवर ई चलानचा मेसेज धडकेल. म्हणजे काय? तर रस्त्यावरची रोख दंड वसुली आता पूर्णपणे बंद. सर्व व्यवहार एकदम पारदर्शक आणि 100% डिजिटल. आणि या संपूर्ण अत्याधुनिक डिजिटल प्रकल्पासाठी राज्याने तब्बल 19,35,00,000 रुपयांच्या मोठ्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसं पाहायला गेलं तर या प्रकल्पाची सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर आपण थेट पाहू शकतो. मग प्रश्न उरतो, सतत लक्ष ठेवणारे HD कॅमेरे आणि ही अत्याधुनिक यंत्रणा वाहतुकीचे नियम मोडणं कायमचं थांबवेल का?